रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ना खूप दिवस झालं, 4-5 वर्ष तरी झालं असेल मी सत्यनारायणाची पूजा केली नाही. दरवेळेस मी ठरवते ना तर काय नाही काय प्रॉब्लेम येते, काहीतरी सुतक पडते, प्रॉब्लेम येतो आहे, अडचणी येतात काहीतरी किंवा काही होते असं की लईच दिवस झालं की मला सत्यनारायणाची पूजाच करणं आहे ना. मग काल सहज स्वामींना मेसेज केला की तुम्ही आहात का, तर ते म्हटले मी तर नाही आहे पण तुम्ही करून घ्या. मग एक गोड सेवन आहेत, त्यांनी सदाशिव पेठेमधून पाठवलं आणि आज मी पूजा करायची ठरवली. घरातली देवाची पूजा करून घेतली आणि काल गोड असा लक्ष्मीनारायणाचा मी फोटो आणला. खरं तर सत्यनारायणाच्या पूजेला सत्यनारायणाचा आणतात फोटो, पण लक्ष्मीनारायण आणि सत्यनारायण एकच आहे. प्रसाद करायला घेतला, त्यात खूप सारे काजू बदाम टाकले. अगदीच 2.5 वाटीच रवा घेतला होता आणि त्यात 2.5 वाटी एवढंच तूप मी घातलं असेल, अंदाजे घातलं. खूप सारे काजू बदाम घेतले, भाजले आणि नेहमी जो करता तसा म्हणजे काजू बदाम, केसर दूध घालून केसर किंवा दूध केळ आणि विलायची पावडर घालून छान असा शिरा केला. तुळशीपत्र ही काल मी तुळशीपत्र आणायला गेलो होतो, 30 रुपयाला गड्डी तुळशीपत्राची, पण माझ्या तुळशीला फार तुळशी आहे त्यामुळे घरच्या तुळशीचा वापर केला. अजून तर काही शिरा खाल्लेला नाही आहे, आजचाच हा ब्लॉग आहे. शिऱ्यामध्ये साखर घातली, केळ घातलं आणि चांगला हलवून घेतला. शिरा अगदी 10-15 मिनटातच तयार झाला. तोपर्यंत बाकीची सगळी तयारी यांनी करायला केली होतीच. मी आदल्या दिवशी सगळं सामान आणून ठेवलं होतं. मला इतका उत्साह असतो ना प्रचंड, काय करायचं म्हटलं की प्रचंड उत्साह असतो. सगळेजणांनी मला विचारलं अचानक का केली, पण मला लईच दिवस झालं करायची होती, पण त्यावेळेला योग येत नव्हता. आपण म्हणतो ना कुठल्याही गोष्टीची योग्य वेळ आणि योग्य काळ यावं लागतो, त्यावेळेला त्या गोष्टी होतात. आता मी 9 वाजता केला होता, स्वामी 9:30ला येणार होते. मग कढईत थोडंसं गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये हा शिरा ठेवून दिला, म्हणजे प्रसाद ठेवून दिला. त्यानंतर मॅडम आमच्या इथल्या आल्या होत्या, म्हणजे माझ्या स्कूलच्या मॅडम आल्या, पण त्यावेळेस पूजा झालीच नव्हती. मग त्या दर्शन घेऊन गेल्या. मग आता प्रसाद मी त्यांना घरी पाठवेल. तर तुम्हाला हा सत्यनारायणाचा जो फोटो आणलेला आहे लक्ष्मीनारायणाचा, तो आवडला का कमेंट करून नक्की सांगा की तोच आणायला पाहिजे होता. पण मी ह्यांना स्वामींना विचारलं होतं तर ते म्हटले चालेल म्हणून, तुम्ही आणा म्हणून. आणि हा मला आवडला म्हणून मी हाच घेतला. ह्याच्यामध्ये लक्ष्मी नारायण, ब्रह्मा विष्णू महेश असे म्हणजे ब्रह्मदेव आहेत, खाली देव आहेत आणि नारद मुनी ह्या आहेत. मग सत्यनारायणाला अजून कोण लागतं, एवढेच लागतात ना. आणि आत्ता ह्या 15 दिवसापूर्वी मला करायची होती, तर माझ्या गावाकडच्या चुलत जाऊबाईची डिलेवरी झाली होती, त्यामुळं आम्ही करू शकलो नाही सत्यनारायणाची पूजा. त्यानंतर पूजा वगैरे आटपली. बराच वेळ म्हणजे 1.5-2 तास तरी पूजा चालली होती. खूप छान पूजा सांगितली या गोडसे गुरुजींनी. खूप छान, त्यांनी स्वतःबद्दल पण छान माहिती सांगितली. गोडसे आम्ही आहोत, तेच गोडसे ज्यांनी आता गोडसे आठवतात ना तुम्हाला इतिहासातली, त्यामुळे मी याच्यात बोलू शकत नाही बाबा. मी काय बोलले तर फक्त अजून कम्युनिटी गाईडलाईन यायची आणि काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा. असो काही असो, पण त्यांनी पूजा मात्र अगदी छान सांगितली. सगळीच माहिती त्यांनी व्यवस्थित अशी सांगितली, मला तरी आवडली. माझं कसं आहे माहिती आहे का, मी लई देवभक्ती किंवा लई देवभोळी नाही आहे. मनाला ज्या गोष्टी पटतात ना त्या मी गोष्टी करते. आज माझ्या मनाला म्हणजे असं वाटलं की आता करायलाच पाहिजे म्हणून केली. एवढा दिवस करायची इच्छा फार होती मनामधून, पण त्याला योग येत नव्हता. आज तो योग आला आणि आज ती पूजा करून घेतली देवाने माझ्याकडून. शिवम होता बरं सोबत, पण तो नेमका आरतीच्या टायमाला त्याला कोणाचा फोन आला, तो बाहेर गेला. तर आता यांनी सांगितले मला की मनामध्ये तुम्ही ठरवा की दरवर्षी श्रावणात करू किंवा 6 महिन्यांनी करूयात. तसं तर महिन्याला करायला पाहिजे. स्वामी म्हणतात की तुम्ही महिन्याला करायला पाहिजे म्हणून, म्हणजे सगळ्यांनीच करायला पाहिजे. पण इतकं महिन्याला करणं होणार नाही, पण यथाशक्ती ज्या वेळेला होईल त्यावेळेला 6 महिन्यांनी वर्षाने आपण करूयात. आणि हा त्याचा आपल्या इच्छेचा आणि श्रद्धेचा भाग आहे. आता काही लोक करतच नाही, पण मला सवय होती, मी दरवर्षी करायचीच. कारण आमच्या शेजारी जे परब्रह्मन होते ना, कोकणस्थ होते ते, त्यामुळे ते सत्यनारायणाची सारखी पूजा करायचे आणि जेवायला आम्हाला दोघांनाच बोलवायचे. त्यामुळं मला तरी सत्यनारायणाच्या पूजेची फार आवड होती, पण एवढ्यात मला तो योग नव्हता जो आज आलेला आहे. तर तुम्ही तुमची सत्यनारायणाची पूजा कधी केली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी याच्या आधीची सत्यनारायणाची पूजा जी केली होती ती मला वाटतं शिवमनीच केली होती. 16 सोमवारच्या वेळेसच पूजेला सोबत बसलो होतो. योगच नाही आला त्याच्यानंतर पूजेला बसायचा. मग कन्यादान वगैरे जे काय आहे ते केले, पण
असं पूजेचा काही योग आला नव्हता. तर आज तो योग आला. तो म्हणताना परत परत तोच बोलतो. खरंच मला आत्तापर्यंत सकाळी उजाडेपर्यंत असं वाटत होतं की पूजा होती की नाही, कारण खरंच एवढ्यात खूप साऱ्या अडचणी आल्या. आणि परत आता ही कमेंट अजून येईल की माझे वडील गेले तर तुम्ही कशी पूजा केली. तर काकांनी सांगितलं की सासरकडे तुम्ही राहता, त्यामुळे तुमच्या इकडच्या ज्या काही पूजाविधी आहे, तुमच्या रूढी काय जे असेल तुमचं ते तुम्ही करा. ह्या लोकांना वर्षभर काही करता येत नाही. आता मागच्या लग्नामध्ये केलं एन्जॉयमुळं बऱ्याच साऱ्या मूर्ख लोकांनी मला ट्रोल केलं किंवा कमेंट्स केल्या. खूप चांगल्या आहेत 90%, पण 10% वाईट पण आहेत. असं त्याचं काही प्रॉब्लेम नाही. माझी इच्छा आणि ज्यावेळेस माझं कुठलीही गोष्ट मनात असते त्यावेळेस मी करते. उत्तर पूजा पण कशी करायची त्यांनी सांगून गेलेले आहेत. मग आता वेळ आली त्यांच्या दक्षिणेची. आमच्या काका गावाकडं अगदीच कमी पैशात दक्षिणा घ्यायचे, म्हणजे 200 रुपये वगैरे. पण आता 200 रुपये अशी काही दक्षिणा राहिलेली नाही आहे. आता किती दिली ते तुम्हाला दिसत असेल. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं किती दक्षिणा दिली असेल आम्ही. तर असू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. या बाकी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. महत्त्वाचं आहे पूजा चांगली होणे. चला, तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.